मी डॉक्टर कादरी, मी कादरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आमच्या कादरी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात. सध्या महाराष्ट्रासह देशाच्या अन्य काही राज्यातून कोविड-19 रुग्णांच्या दैनंदिन संख्येत वाढ होत असताना दिसून येते. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात आज अखेर 6 कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 2 रुग्ण औषधोपचाराने बरे झाले असून उर्वरित 4 रुग्णांवर शहरातील खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. नववर्ष स्वागत जानेवारी महिन्यात भरणाऱ्या गड्डा यात्रेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळावं. सर्दी खोकला असणारे आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, सहव्याधीग्रस्त प्रामुख्याने मुखपट्टीचा वापर करावा. वारंवार हाताची स्वच्छता राखावी. फ्लू सदृश्य लक्षण असणारे रुग्ण, श्वसनास त्रास होणाऱ्या रुग्णांनी आरोग्य केंद्रात जाऊन आपली कोविड चाचणी करून घ्यावी. चाचणीचा अहवाल येईपर्यंत स्वतःहून अलगीकरणात राहावं. कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींनी आपली कोविड चाचणी करून घ्यावी. कोविड-19 या आजाराचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज असून कोविड-19 अहवाल सकारात्मक आलेल्या रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंग करता शासकीय वैद्यकीय विद्यालय पुणे येथे संबंधित प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येत आहेत. त्याचे अहवाल अद्याप अप्राप्त आहेत. तरी देखील नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन मनपा आयुक्तांनी केलं आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.